सिद्दीवाडी गावात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून मॉडेल स्कूल सिद्दीवाडी तालुक्यात जिल्ह्यात राज्यात नाव कमावलेली ही शाळा, या शाळेसमोरून अवजड वाहतूक सतत चालू असते। मोठमोठ्या लोकांचे खडी क्रेशर असल्यामुळे गावातील सुजाण नागरिक पालक यांनी येणाऱ्या 26 जानेवारीपर्यंत ही वाहतूक शाळेसमोरून थांबवून दुसऱ्या मार्गाने वळवावी। तसेच गावातील अंतर्गत रस्ते अतिक्रमण मुक्त करून गावातील सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवृत्त अभियंता मुंबई महानगरपालिका बाळासाहेब धडस यांनी केली आहे। या संदर्भात सरपंच इतर ग्रामपंचायत सदस्य हे वारंवार प्रयत्न करत आहेत, मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे समजत नाही। मात्र येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीच्या आत खडी मुरुम डस्ट ग्रेड या गौण खनिजाची चालू असणारी वाहतूक ही शाळेसमोरून बंद व्हावी व पर्यायी अन्य मार्गाने ही वाहतूक वळवावी व आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकू द्यावे। त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व गावातील अतिक्रमणे सांडपाण्याची व्यवस्था योग्य लावावी, अन्यथा सर्व विद्यार्थी व पालकांना शिक्षकांना घेऊन आम्ही उपोषण आंदोलन करणार, असे निवृत्त अभियंता मुंबई महानगरपालिका बाळासाहेब धडस सध्या राहणार सिद्दीवाडी यांनी इशारा दिला आहे। अहो भयानक त्रासदायक, तुम्ही बसली बघा, चिखलात मुलं घसरून पडत होती, चिखलात। बर, मी त्यांच्या किती वेळा म्हणलं, अहो ते डंपर अडवा आणि कॉन्क्रीट रोड करून घ्या। नुसतं शिक्षणावर नाहीये, त्यांच्या शारीरिक याच्यावर सगळी धूळ जाते। बर, सगळे खड्डे आहेत, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। नंतर शाळेच्या समोर कुठला बोर्ड नाहीये, बर, कुठलाही बोर्ड नाही। शाळा आहे, वाहन आहेत, शाने सावकाश चालवा, वाहने सावकाश चालवा नाहीये, स्पीड ब्रेकर नाही आहेत। बर, 4 जण मोटरसायकलवरनं असे बोलत येतात। बर, कसं उद्याच्या उद्या बंद झाली पाहिजे अशी तुमची मागणी? माझी मागणी आहे। बर, ऑलरेडी आता या गावच्या यांनी काय केलंय मला माहित नाही, पण मी ऑलरेडी ग्रामपंचायत आणि मी वैयक्तिक तोंडी तक्रार दिलेली आहे, बऱ्याच वेळा केली। आता बघा तुम्ही इकडे शाळा, तो हा प्लॉट हा आमच्या भावकीच्या मालकीचा आहे, प्लस हा रस्ता आणि परत इथून ते ही इमारत ही इमारतीपर्यंत तुम्हाला मगाशी दाखवला तो, तिथपर्यंत आमची जागा ही भावकीची, आणि मगाशी तुम्हाला तो दाखवला ना, तो रस्ता असा खाली जातो। त्या रस्त्याची परिस्थिती आता तुम्हाला या लेडीज लोकांनी बोलून दाखवली। तो रस्ता ज्या गावठाणाच्या नकाशाप्रमाणे आहे तो खाली झाला पाहिजे आणि ते पाणी गेलं पाहिजे। काय दिसतंय बघा इथे परिस्थिती, गटर व्यवस्था झालीच पाहिजे। लेखी काही केलेलं नाहीये, बर, कारण सरपंच आपला आमचाच आहे, धडसाचा आहे, बरोबर, पोलीस पाटील आमचीच आहे धडसाची, बर, ते करतील या अपेक्षेनं आम्ही बोलून बघितलं। गव्हर्नमेंटनं किंवा या ग्रामपंचायतीनं लगेच सिद्दीवाडी खण ते जुनी ग्रामपंचायत आणि महालक्ष्मी मंदिर दैवत आहे आमचं, तिथपर्यंत कॉन्क्रीट रोड गटारीचा झाला पाहिजे। हा आमच्या प्लॉटचा हा जो रस्ता आहे हा गटारीचा कॉन्क्रीटीकरण झाला पाहिजे। तो मधला रस्ता आहे तो गटारीचा कॉन्क्रीटीकरण झाला पाहिजे। मालगाव ते सिद्दीवाडी हा जो रस्ता आहे सिद्दीवाडी हद्दीपर्यंत जो आहे तो व्यवस्थित साईडनं सगळं एकदा बाजूला आले सगळ्या रस्त्यावर, बरोबर, आणि त्यामुळे मधून बाईक आणि हे चालतात, कसा रस्ता क्रॉस करायचं पाऊल असणार। मी शाळेतली मुलं घेऊन मी रस्त्यावर बसणार, ओके, आंदोलन करणार। जसं दिल्लीत काढलं ना तसं मी उठणारच नाही। कोण वरनं यायचं ती उद्या मी रस्त्यावरनं हलणार नाही। सगळी शिक्षक आणि मुलं आम्ही रस्त्यावर बसणार, त्यांची खाण्यापिण्याची जेवणाची सगळी सोय करणार मी।